आहेत हे, आणि दोन्ही बाजूला दोन मंदिर आहेत. इथं इकडे एक प्रवेशद्वार आहे मित्रांनो. कोरीव आहेत मित्रांनो, कोरीव. आणि शेवाळ्याला आहे. कृष्णा तलावात मासे आहेत. फितुरी केली त्या पूर्ण आडनावांना बदनाम करण्यात आलं. तर मित्रांनो, भाग 1 मध्ये आपण हंबीर मामाच्या समाधीवरती नतमस्तक झालो, त्यांच्या वंशजांना भेटलो, त्यांच्याशी गप्पा गोष्टी मारल्या, आणि आता आपण वसंतगडाकडे निघालो. नमस्कार मित्रांनो, मी अमरीश तुमचं आपल्या हक्काच्या मराठी प्रतिशोध AMS YouTube चॅनलवरती स्वागत करतो. तर मित्रांनो, आता आपण आहोत वसंतगडच्या पायथ्याला. आपण तळबीड या गावात आहोत, आणि तळबीडला आपण स्वराज्याचे 4थे सरसेनापती हंबीर मामा यांची समाधी पाहून तिथं त्या समाधीला विनम्र अभिवादन करून आता आपण वसंतगडचा ट्रेक करणार आहोत. तर चला, या गडावरती कसं जायचं आणि काय पाहायचं यासहित सर्व मी तुम्हाला माहिती देणार आहे. तर चला पाहूया वसंतगड. मित्रांनो, हे तळबीडचे विद्यार्थी आहेत. इकडे या साईडला जरा. हे तळबीड या गावातील विद्यार्थी आहेत. फक्त एवढीच ओळख नाही तर महाराणी ताराबाई या विद्यालयाचे हे विद्यार्थी आहेत. हे ऐतिहासिक दृष्ट्या खूप समृद्ध असणारं गाव आहे, कारण स्वराज्याचे 4थे सरसेनापती या गावातून आहेत, आणि स्वराज्याच्या छत्रपती घराण्यात या गावातून 5 मुली दिलेल्या आहेत. इतकं समृद्ध हे गाव आहे. आणि या गावाला पाहून या मुलांना सेल्फी काढायची होती, परंतु मी त्यांना डायरेक्ट व्हिडिओमध्ये घेतलंय. बरं वाटतंय ना आता? हर हर महादेव. चला, बरं वाटलं ना? आता बघा, चॅनलला सबस्क्राईब करा. प्रतिशोध AMS लक्षात ठेवा. एकदम उन्हाचा कडाका सुरुवात झाली. खूप ऊन आहे, आणि गावातल्या पाहुणचारात अडकून मला खूप उशीर झालाय गड चढायला. पोराने आपल्याला इथपर्यंत साथ दिली. आता ह्यांना टाटा बाय बाय करून आपण जाऊया गडावर. बाय बाय. चॅनलला सबस्क्राईब करा, नुसतं टाटा करू नका. होय तर म्हणा मोठे ना. अरे अरे, कसला आवाज यायला पाहिजे लागा, शिक्षक बाहेर आली पाहिजे. हरे हरे. यस. खरं तर या पोरांना गडावर यायची इच्छा होती, परंतु आता शाळेत असल्यामुळे त्यांना येता आलं नाही. मला वाटं लावलंय तिथपर्यंत त्यांनी, आणि आता आपण सुरुवात केली गड चढायला. गड आहे माझ्या पाठीमागे इकडं. हा पूर्ण गड आहे वरती. गडाची उंची 930 मीटर आहे समुद्र सपाटीपासून. गिरिदुर्ग प्रकारातील हा गड आहे. बामनोली पर्वतरांगेतला हा किल्ला आहे. या गडाच्या पलीकडे आपण उतरणार आहोत. एका बाजूने गड चढायचा आहे आणि दुसऱ्या बाजूने गड उतरायचा आहे, कारण आता आपण आलेलो आहोत पुणे बेंगलोर हायवेने तळबीडला, आणि आता आपण जाणार आहोत चिपळूण कराड रोडनी चिपळूणला. तर चला, उन्हाच्या कडाक्यात कसं आहे गड वगैरे सर्व पाहूया. तुम्ही पण माझ्यासोबत कंटिन्यू करा. भर उन्हाच्या कारात एकटाच गड चढतोय, आणि पहिल्या छोट्याशा पायऱ्याचा दम छाटलाय, दम भरलाय, कारण ऊन भरपूर आहे. माझ्या मागे बघताय ते तळबीड आहे. माणसं खूप प्रेमळ आहेत, लय भारी माणसं आहेत. ते सोन्यासारखं चमकतंय ना, ते राम मंदिर आहे. त्याच्या बाजूलाच हंबीर मामांची समाधी आहे, आणि राम मंदिराच्या बाजूला हंबीर मामांच्या पंजोबाची समाधी आहे. मित्रांनो, इथं डबल पायऱ्या दिसतात. या जुन्या पायऱ्या आहेत, जुन्या, आणि ह्या ज्या आहेत हे पुनर्वसन झालेलं आहे, नंतर केलेले आहेत. हे पहा, पूर्ण चेंज झाले. इथपर्यंत पायऱ्या झालेल्या आहेत, इथून खालीपर्यंत, आणि या जुन्या पायऱ्या आहेत. परंतु पाऊस जास्त झाल्यामुळे या पायऱ्या वाहून गेल्यात. मध्ये आधी असतील अशावर, पाहूया आपण. पण बघा, हे असं आहे. त्या साईडनं अशा पायऱ्या होत्या, ही पण वाहून गेलेत. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांची दुर्ग बांधणी ही केवळ दगड मातीची रचना नव्हती, तर ते एक अतिप्रगत युद्धशास्त्र आणि स्थापत्यशास्त्राचा नमुना होता. महाराजांनी शून्यातून स्वराज्य उभे करताना किल्ल्यांना स्वराज्याचे संरक्षक कवच मानले. महाराजांच्या काळात गड बांधताना भक्कम पाया आणि नैसर्गिक संरचना यावर भर दिला जाई. गडाला अभेद्य तटबंदी बांधताना ती सरळ न ठेवता वळणावळणाची ठेवली जात असे, जेणेकरून शत्रूवर वेगवेगळ्या कोनातून मारा करता येईल इतकी काळजी घेतली जात असे. मित्रांनो, महाराजांचे आज्ञापत्र सांगते, ज्यापाशी गड त्यापाशी राज्य. गड म्हणजे राज्याचे मूळ, गड म्हणजे राज्याचे रक्षण, गड म्हणजे राज्याचा खजिना.
त्या समोर हायवे दिसतोय तो पुणे बेंगलोर हायवे आहे आणि दुपारची 1:30 वाजले आणि आपण गड सर करतोय तो वसंतगड. गवत वाळलंय, हिवाळा संपून उन्हाळा चालू झालेला आहे आणि जी हिरवी वनराई होती म्हणजे हिरवीगार जी गडाला चादर पांघरलेली असते हिरव्या गवताची ते जवळजवळ संपत आले. पांढरा होत चाललाय गड. तत्पूर्वी आपण हा गड बघून घेऊया. आणि मित्रांनो, व्हिडिओवरती नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे घराच्या बाहेर पडून थोडे किल्ले फिरा, कारण वाचन तर होणार नाही पण किल्ले फिरल्यानंतर ना अनुभवता येतील किल्ले इतिहास आपला. पाण्यामुळे अशी निसरडी वाढ झाली, भरपूर पाणी वाहत असणार आहे पावसाळ्यात, कारण यावर्षी पाऊस पण भरपूर झालेला आहे. अक्षरशः दगडी पायऱ्यांचा मार्ग वाहून गेलेला आहे. नशीब दुसरा केलेला आहे त्यामुळं काय प्रॉब्लेम येत नाही आणि असं वरती जायचं आपलं. मित्रांनो, गडावर चंद्रसेन महाराजांचं भव्य मंदिर आहे. चंद्रसेन महाराजांचा आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मी अंबाबाईचा जवळचा संबंध सांगितला जातो. असे मानले जाते की चंद्रसेन महाराज हे अंबाबाईचे भक्त होते आणि त्यांच्या कार्यात सहाय्यक होते. आजही अनेक भाविक भक्त कोल्हापूरच्या दर्शनानंतर किंवा या भागातील यात्रेत, धार्मिक यात्रेत चंद्रसेन महाराजांच्या दर्शनाला प्राधान्य देतात. मित्रांनो, इथपर्यंत असतो काय झाडे वगैरे नव्हती, पण आता इथून दाट झाडीतून आपल्याला वरती जायचंय. कोणीच नाही वरती, फक्त पाखरांचा आवाज येतोय. रिस्क असू शकते पुढं, नवीनच वाट आहे आपल्यासाठी. इथून वडाचं झाड बघा किती मोठं आहे. ह्याच्यातून काय तर वाजलं, गेलं खाली, गेलं इकडं. हे बघ, जशी माणसाला भीती राहते ना तशीच प्राण्यांना सुद्धा आपली भीती राहते. थोडासा आपला आवाज पुढे जावा किंवा पुढे आपली चाहूल लागावी तसं त्यांची श्वसन इंद्रिय खूप स्ट्रॉंग असतात. ती वासावरूनच ओळखतात की कोणतरी येत आहे, त्यामुळे ते आपला रस्ता बदलतात. त्यामुळे एवढं काय घाबरायचं कारण नाही. त्याला जर वाटलं की आपल्यापासून धोका आहे तरच ते आपल्यावरती अटॅक करणार आहे. हे बघा केवढं मोठं झाड आहे, वड आहे, वड खूप जुना आहे. अक्षरशः पारंब्या खाली परत जमिनीत रुतल्यात. इथं बसलो असतो आता, पण इथं ऊन आले. हे बघा मस्त आहे. तिकडं वरती जायचं आपलं. अशा वेळेत आलोय मी की यावेळेस माणसं सुद्धा आराम करत असतात. मी तर मग जनावर काय करत असतील, जनावर पण आरामच करत असतात. हो, डिस्टर्ब होईल माझा, त्यांना त्रास नाही होणार. फक्त मी त्यांच्या आदिवासात आलोय याची चाहूल लागून ते उठून बाजूला होतील. हे बा, आंब्याचं झाड आहे, ताट सावली लागली, एकदम गार वाटते. अक्षरशः कवी अनंत राऊत यांच्या 2 ओळी आठवतात मला इथं. उन्हाची सवय एवढी लागली की सहन होत नाही आता सावली, असं वाटतं इथं आल्यानंतर. मस्त कविता त्यांची, ऐका तुम्ही एकदा. उन्हाची सवय एवढी लागली, सहन होत नाही आता सावली. दिली ना तिला वाट गालावरी, दिली ना तिला वाट गालावरी. व्यथा व्यथा 2 डोळ्यात सांभाळली, सहन होत नाही आता सावली. मित्रांनो, या गडावरती येताना अशा बऱ्याच ठिकाणी चपल्या पडलेल्या आहेत. चप्पल घालून गड चढणं इतकं सोपं वाटलं होईल. हा, अरे पण चप्पल जर तुटली असेल ना तर खाली घेऊन जावी ना. गड पाहायला येणारा हौशीच असेल ना, शिवभक्त, शिवप्रेमी, दुर्गप्रेमीच असेल ना. अशाला का चपल्या सोडून जाताय तुम्ही? कोण बी शिवकन्या असेल किंवा कोणी का असताना लेडीजच्या चपल्या जास्त पडल्या आहेत. अरे बाबा, घेऊन जावा ना खाली, तुम्हाला स्वच्छता करणं होत नाही, किमान घाण तरी करू नका ना. इथं बघा बोर्ड पाहताय ना, काय अवघड आहे. एवढं कोरीव, हे पहा, वरचं तळ्यातलं पाणी येत असणार आहे खाली पाजरून. हे बघा, पहिला दरवाजा लागतोय आपल्याला, आणि पहिला दरवाजा हा कोरीव आहे, एकदम कोरीव. आणि इथं आहे श्री गणेशाचं मंदिर.
ही लागते चंद्रसेन, श्री चंद्रसेन गणेश मंडळ किल्ले वसंतगड. भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत. गड किल्ले का पाहिजे? आपल्या पूर्वजांनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी हे किल्ले कसे जिंकले आणि कसे बांधले हे प्रत्यक्ष तिथे गेल्याशिवाय समजत नाही. किल्ल्याच्या प्रत्येक तटबंदीत आणि बुरुजात शौर्याचा इतिहास दडलेला आहे. पुस्तकात वाचलेला इतिहास तिथे गेल्यावर डोळ्यासमोर जिवंत होतो. म्हणून गड किल्ले पाहिजे. आणि इथं आहे दगडात कोरलेलं गणपतीची मूर्ती. आणि दुसरं विशेष असं आहे, इथं एक शिवपिंड आहे. त्या शिवपिंडीवरती 2 लिंग आहेत. हे पहा, गणपती बाप्पा मोरया. पाहताय ना, हे बघा, हे 2 लिंग आहेत. शिवपिंड एकच आहे, 2 लिंग आहेत. कठोर कातळात खोदलेली पाण्याची टाकी, शत्रूपासून बचाव करण्यासाठी बांधलेले गोमुखी दरवाजे, गडांची अभेद्य तटबंदी हे पाहून त्या काळच्या प्रगत स्थापत्यशास्त्राची कोणत्याही यंत्राशिवाय त्या काळी झालेली ही बांधकामे थक्क करणारी आहेत. इथं पुढे एक महादेवाचं मंदिर आहे आणि त्या महादेवाच्या मंदिराच्या समोर शेजारी 2 नंदी आहेत. हे या किल्ल्यावरचं वैशिष्ट्य आहे. आणि इथं 2 आणि या ठिकाणी दगडात कोरलेलं पहिला महादरवाजा आहे, म्हणजे पहिला बुरुज आहे इथं आणि पहिलं प्रवेशद्वार आहे. ह्याच्या आवाजानं भीती वाटते एकदम. हवा खरुताई. पायऱ्या कोरीव आहेत मित्रांनो, कोरीव. आणि शेवाळ्याला आहे. हे तळ्यातलं पाणी पाझरून येतंय, नेमकं काय लक्षात येत नाही. परंतु हा आहे दरवाजा, जीर्णावस्थेत आहे, पडझड झाली, भग्नावस्थेत राहिलेला आहे. इथं आतमध्ये आल्यानंतर पहिला आपण लागतो तो किल्ल्याचा नकाशा. परंतु या नकाशाकडे जाण्याच्या अगोदर इथं दुसरं मंदिर आहे किल्ल्यावरचं. तर ते मंदिरात दर्शन करू आणि लगेच जाऊ आणि बुरुजावरनं इथलं विहंगम दृश्य तुम्हाला दाखवतो. जय बजरंगबली. हे पहा, ही कसा फडकतो डौलात. गड किल्ल्यांच्या बुरुजावरती डौलात फडकणारा हा भगवा झेंडा, आकाशाला गवस निघालणारा आमचा भगवा, अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द देतो. ज्या भगव्यासाठी हजारो मावळ्यांनी जीवाचं बलिदान दिलं, तो आजही तितक्याच दिमागात फडकतोय. जय जिजाऊ, जय शिवराय. मस्त दिसतंय परिसर ना. इकडं तटबंदी आहे अशी. किल्ल्यात वरती आलोय आपण आणि आता जाऊया आपण वसंतगडाच्या बाले किल्ल्यात. पहिलं प्रवेशद्वार पार केलं, गणपतीचं दर्शन घेतलं, हनुमंतरायाचं दर्शन घेतलं. मला वाटतं ही पाणी जाण्यासाठी केलेली व्यवस्था आहे. जोत आहे इकडे शिल्लक, परंतु पाणी जाण्यासाठी अंतर्गत व्यवस्था आहे. हे पहा, हे अशी इथून. कोणीतरी महाराष्ट्रात असं असेल की जो या आईच्या माध्यमातून जोत्याच्या वरती, जसं रायगडावरती मनोरे काल्पनिक उभा केले होते, तसं ती कसं अॅनिमेशनच्या माध्यमातून केलं होतं, तसं प्रत्येक गड किल्ल्याचं चित्र उभं राहायला पाहिजे. हे पहा, तर काय काय आहे ते सर्व या ठिकाणी या नकाशामध्ये आहे. मित्रांनो, या किल्ल्यावरती 28 वास्तू आहेत पाहण्यासारख्या. त्यातली ही पहिली विहीर, दरवाजा पाहिला, 2 मंदिरं पाहिली, ही पहिली विहीर आणि हे दुसरं आज्ञापत्र आणि किल्ले वसंतगडाकडे जाण्याचा मार्ग. ही ग्रामपंचायत किल्ले वसंतगड. किल्ल्याची एकंदर परिस्थिती खूप भयानक आहे. हे पहा, गडावर बाटल्या आणता अरे अशा कशा सोडल्या तुम्ही लाजा, या गडासाठी आयुष्यभर झिजला आपला राजा. परफेक्ट आहे एकदम. बेजबाबदार लोकांनी गडावरती येऊच नाही, पायच ठेवू नये. तुमचं जी काय असेल ते गडाच्या पायथ्यावरच उरकावं. तुमची लायकी नाही समजा आणि खालीच थांबा. जर तुम्हाला गड स्वच्छता नाही करता आला तरी काय हरकत नाही, पण गड खराब करू नये. प्लॅस्टिक पासून तर मुक्त असला पाहिजे गड. चंद्रसेन महाराजांचं मंदिर आहे समोर. गडाकडे प्रवेश करत असताना, आतमध्ये जात असताना वाड्याचे अवशेष आहेत हे. आणि दोन्ही बाजूला 2 मंदिर आहेत. तिथं पाण्यासाठी वॉटर कूलर बसविलेला आहे. महादेवाची पिंड आहे, देवीची मूर्ती आहे. हे पहा, पण पडझड झालेली आहे. किल्ल्याची डागडुजी करणं गरजेचं आहे. हे पहा, देवीची मूर्ती आहे, इथं छोटा नंदी आहे आणि पलीकडे एक विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, ते पण पाहूया आपण. हे पहा, विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराची पुनर्स्थापना झालेली आहे. नवीन मूर्ती लावले, जुन्या मूर्त्या इथं आहेत भग्नावस्थेत, खूप जुन्या आहेत त्या. हे पण पडझड झालेली आहे. घाणीचं म्हणजे एकदम खूपच वाईट अवस्थेत आहे हा गड. हे पहा, लक्षात येते ना, हे ताशिव आहे, ताशिव पूर्ण असं. इथं बुरुज आहे एक, पण ढासळलेला आहे तो. हे पहा, पूर्ण पडझड झाली. इथं एक मंदिर आहे, त्याच्या आतमध्ये एक मंदिर आहे. एक विशेष आहे, पण किल्ले मात्र नामशेष झाले, मंदिरं मात्र सेफ आहेत. अरे देवाने तरी वाचवायला पाहिजे होतं ह्या किल्ल्यांना. गड नाही फक्त पर्यटनासाठी गडावर या, शिवरायांचा इतिहास समजून घेण्यासाठी. गोमाता पण हे काय जायला तयार नाही, तिला इथंच बरं वाटतंय. तर मित्रांनो, अरे हे जनावरांनीच नंदीचं मुंडकं परत जोडलेलं पाडलंय. हे पहा, तर
ही गायनं घाण केलंय. इथं हे पहा महादेवाची पिंड आहे. हर हर महादेव. इथं गणपतीची मूर्ती आहे. इथं देवीची मूर्ती आहे. आणि इथं चिटकवलेलं होतं पण पडलाय, म्हणजे सिमेंट मध्ये ते परत फिक्स केलं होतं. बाकी ठिकाणी जी आहे ना नंदी मुंडकच सापडत नाहीत, अशी खपलेले आहेत पातशाहीच्या आक्रमणात. इथं आहे आणि हे पुन्हा जोडलं होतं पण ते आता गायनं किंवा काय पडलं असेल म्हणा ना, तरी पडलेलं आहे. जोडणं काय शक्य नाही. शक्य आहे पण आता आपल्यापाशी तेवढे साहित्य नाही. तर चला दर्शन केलंय आपण, जाऊया आपण आतमध्ये. चला, कोणतरी आहे मंदिरात, भेटलंय आपल्याला कोणतरी माहिती देण्यापुरतं तरी. नमस्कार काका. हे पहा मस्त अशा दीपमाळा आहेत दोन समोर. दीपमाळांच्या समोर पण एक बुरुज आहे पण काय नेमकं लक्षात येत नाही, किंवा जुनी दीपमाळा असेल ही. याचं पुनर्वसन झालेलं आहे. आणि हे यात्रेत हे गोटे दगड उचलले जातात है ना. आणि मी म्हणलं होतं ना, जे दोन नंदी एकाच ठिकाणी आहेत शेजारी, ते हे आहेत. आणि इथं ही कसलं चक्र आहे हो, हे नेमकं सांगता येत नाही काय आहे, परंतु हे गोल चक्र आहे पहा. आणि समोर दोन नंदी आणि पुढं चंद्रसेन महाराजांची गर्भगृहात मूर्ती दिसते बघा. हे पहा असं आहे. आतमध्ये जाऊन बघूया आपण. तत्पूर्वी पहा बाहेरून मंदिर बघा. 6 हे आहेत आणि प्रत्येकाला वेगवेगळे घुमट आहेत. हे बघा, हे बघा, हे असं प्रत्येक ह्यात आहे. हे 1 2 3 4 5. इकडं तसंच अशा, इकडं पण 1 2 3 4 लाईनी आहेत अशा. ह्या अशा 4 लाईनी आहेत अशा घुमटाच्या, है ना. आणि आतमध्ये या साईडला एक मूर्ती आहे, या साईडला एक मूर्ती आहे. त्या समोर पण असं महादेवाची पिंड कोरलेली आहे. आणि इथं आतमध्ये प्रवेश करूया. हर हर महादेव. इथं 3 मूर्ती आहेत मित्रांनो. चंद्रसेन महाराजांचे हात तुटलेले आहेत, पाहू शकता तुम्ही. ते हात का तुटलेत त्याची कथा मोठी आहे, मी तुम्हाला सांगतो. इथं जोगेश्वरी माता आहे, इथं चंद्रसेन महाराज आहेत आणि इथं आहे ती जानाई मातेचं मंदिर आहे. आणि इथं देवडी आहे, बाहेरचं दिसतंय. इकडून पण सेम तसंच आहे. मला वाटतं गाभारा पुरीचा आहे तसा आहे, वरून फक्त त्याला स्टाईल बसवली. मित्रांनो, चंद्रसेन महाराज म्हणजे रावणाचा भाचा, शूर्पणखेचा मुलगा. आणि इथल्या स्थानिक लोक याला चंदोबा असेही म्हणतात. भगवान शंकराची तपश्चर्या करून त्यांनी वर मिळवला आणि लक्ष्मण राम यांच्याकडून कुळदैवत म्हणून पूजेचा मान मिळवला. येथे जोगेश्वरी माता आणि चंद्रसेन महाराजांचा विवाह लावला जातो. त्रिभुवनावर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी शूर्पणखेचा मुलगा चंद्रसेन वसंतगडावर भगवान शंकराची कठोर तपश्चर्या करत होता. तपश्चर्येदरम्यान शंकराने दिलेला काल खडक शस्त्र बेटावर पडले. वनवासात असताना लक्ष्मणाने ते शस्त्र उचलले. त्यानंतर चंद्रसेनाला लक्ष्मणाने रामाने कुलदैवत म्हणून पूजेचा वर दिला. आणि पुजारी आहे, हे रावणाचा भाचा आहे. तर ही तपश्चर्याला बसली होती इथं. त्या काळातला राम लक्ष्मण आले, तर लक्ष्मीच्या हातात खडग म्हणजे तलवार भेटली. ती कशी चालते ते बांबूच्या रोपावर चालवायला गेला, ती देवाला हात नाही, ते आपल्या हात तुटले. तर मग रामाकडे आला, तर रामानं सांगितलं की तिचं रावणाच्या बलीचं नागथान कापून पिटलून दे. मग इथं स्वप्न डोळे बघा, स्वप्न डोळ्यात तिथं तिने तोंड घेतलं, ते नक्ट मास आहे तेवढ्या डॉ. पण पुढं मग रामाने ह्यांना वरदान दिलं की तुम्हाला भावी भक्त येतील, तुम्हाला म्हणजे कुलदैवत म्हणून पूजलं जाईल. ग्रामदैवत. आणि मग अगोदर म्हणजे त्यांनी म्हणजे लक्ष्मणाचा बाण लागला, हात तुटला, तरी पण त्यांनी तपश्चर्या बंद केली नाही. तपश्चर्या पूर्ण केली, शंकरांना प्रसन्न केलं. आणि म्हणजे पुढे जाऊन त्यांना शंकराचा अवतार म्हणू लागले. शंकराचा अवतार म्हणू लागले. आणि नंतर रामाकडे गेल्यानंतर रामाने वरदान दिले की तुम्हाला कुलदैवत म्हणून पूजलं जाईल. आणि त्यामुळं चंद्रसेन महाराजांचं त्या तर ती चंद्रसेन महाराजांचं मंदिर आहे. ही पुराण कथा आहे मित्रांनो. तर आणि इतिहास आणि पुराणात जरा फरक पडतो, पण इतिहास नक्की माहिती नाही नेमकं काय आहे ती. जर बळीराजाचा इतिहास बघितला तर वेगळ्या गोष्टी समोर येऊ शकतात, पण आता ती माहिती नाहीत. असो, पण ही कथा तरी अशा सांगितल्या जातात. शासनकाठी यात्रेला 15 काठी येते. शासनकाठी म्हणजे ज्योतिबा सारखी. समोर दिसतो ते कोयना तलाव आहे. किल्ल्यावरती तलाव आहेत मित्रांनो. तलावात पाणी आहे आता सध्या. हे पहा, एक आता नवीनच मंदिर झालंय. हे पहा, नवीन मंदिर झालंय इथं. एकदम इथं जुनी मोडी लिपीत करून ठेवलंय, काय नेमकं कळत नाही बाबा. हे पहा, इथं असं आहे. जाऊया आपण तिकडं एक बुरुज आहे, तो बुरुज पाहूया आपण. एकटा आल्याचा हा एक फायदा असतो. सोबत आलं ना, कोणतरी सोबतचा म्हणतोच लय लांब आहे नको जायला, परंतु एकटा आलं ना किल्ला पाहायला, हा फायदा होतो. स्वतः निर्णय घेता येतात आणि कोणाचं काय विचारपूस न करता प्रत्येक ठिकाणी प्रत्येक स्पॉटला व्यवस्थित जाऊन प्रत्यक्ष भेट देता येते. ह्या तलावात कमळ आले तेव्हा, है ना. पाण्याची कमी नाही इथं. हिरवागार गड आहे एकदम. एकच गाय आहे बिचारी, खाऊन खाऊन थकली. तिकडं त्या बुरुजाकडे जाऊया आपण. हे पहा, इथं एक बुरुज आहे, पाहू शकता.
आणि इकडे या साईडला एक बुरुज आहे, लांब लांब आहे एकदम. कृष्णा तलावात मासे आहेत, मासे. मित्रांनो, ही वनस्पती कोणती आहे? हिला काट बघा, काट खतरनाक टोचतीत काट. ही फुलं आले तिला, मस्त वाटतं एकदम. जवळ जाऊन बघूया, बोर्ड लावलाय तिथं. हे गवतापासून सावध राहा, असले काटे टोचतात नाही जे, लय डेंजर. समाधी आहेत बघा आहेत. आणि इथं समाधीवरती, शिवपिंडीवरती 2 लिंग आहेत अशी. सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते हा वीर मावळ्याच्या अज्ञात मावळ्यांच्या स्मरणार्थ हा ध्वजस्तंभ उभा केलेला आहे. इतिहासाच्या पाऊलखुणा त्यांनी हा ध्वज इथं उभा केलेला आहे. समाधी सोबत मिळून गडकिल्ले जपूया, गडकिल्ल्यांसाठी आपले जीवन व्यापूया. वा वा वा. पहा इथं 2-3 समाधी आहेत. नेमकं कशाच्या आहेत ते समजत नाही काय, पण आहेत बघा इथं. ही समोर दिसतात ती कोयना तळे व कृष्णा तळे अशी 2 तळे आहेत. त्यांच्या काठावर जुन्या समाध्या व सतीशिळा आहेत, ज्या तुम्ही पाहत आहात. चला आपण बुरुजाकडे जाऊया. इकडे एक प्रवेशद्वार आहे मित्रांनो. आपण तिकडल्या प्रवेशद्वारातून आलो. हे प्रवेशद्वार बघा, हा पश्चिम दरवाजा आहे, नाईकबा दरवाजा असंही म्हणतात त्याला. आतमध्ये जाऊन दाखवतो. गड किल्ले संवर्धन हे इतिहासाचे जतन. गडाच्या पश्चिम भागात गोमुख बांधणीचा दरवाजा असून त्या दरवाजाचे व त्यांच्या तटबंदीचे बांधकाम आजही चांगल्या अवस्थेत आहे. मित्रांनो, किल्ल्याचा हा भक्कम असा पश्चिम दरवाजा आहे. गडाच्या 4ही बाजूनी 4 डौलदार बुरुज आहेत. त्यावर चढण्यासाठी दगडी जिनेही आहेत. डौलात फडकणारा हा भगवा झेंडा पहा बुरुजावरती कसा फडकतोय. मित्रांनो, आपला जन्म महाराष्ट्रातल्या मातीतला, आणि महाराष्ट्रात जन्मून जर आपण गड किल्ले फिरत नसू ना, तर मग आपण आयुष्यात काहीच करू शकत नाही. कारण गड किल्ले फिरताना इतके सुंदर नजारे पाहायला मिळतात ना, की मन अक्षरशः भारावून जातं. त्यामुळे गड किल्ले फिरलेच पाहिजे. अचानक किती एवढी जनावर दिसली बघा, सगळ्या खिलार गाय आहेत एकदम. हे बघा किती आहेत, केवळ एक जनावर दिसत नव्हतं, अचानक एवढे समोर आले, घाबरलो मी. चला ह्या बुरुजावर जाऊ. किल्ल्यात तसं खायला भरपूर आहे. हे जनावर किल्ल्यात चरली म्हणजे काय वाईट नाही. चला या बुरुजावर जाऊ. या बुरुजाचा इतिहास नेमका काय सांगता येणार नाही, पण वरून बघू कसा बुरुज दिसतोय. या बुरुजाच्या खाली एक बोर्ड लागलाय, पश्चिम बुरुज गड किल्ल्यांचं वैभव गौरवण्यासाठी आहे, तुमची आमची नावं गिरवण्यासाठी नाही. मस्त लावले ना, केवढी मोठी मोठी दगड आहेत बघा मित्रांनो. तंत्रज्ञान नव्हतं त्यावेळेस केलेलं हे बांधकाम आजही टिकून आहे. आणि आज तंत्रज्ञान असताना सुद्धा पुढं उद्घाटन केलं जातंय, लोकार्पण केलं जातंय, आणि माग तो ब्रिज कोसळलेला असतो. आणि त्यात कितीतरी लोक मेलेले असतात, मरण पावलेले असतात, काय जखमी झालेले असतात. हा फक्त त्यांच्यामध्ये असलेल्या इमानाचा फरक आहे. ते म्हणत नाहीत का, सिमेंटात जान असून उपयोग नाही, बनवणाराच्यात इमान असणं गरजेचं आहे. महाराज म्हणायचे, गड हा निसर्गाने बनवलेला असावा, त्यावर माणसाने केवळ रक्षण करावे. डोंगरांचा जो भाग नैसर्गिकरित्या उंच आणि ताशीव आहे, तिथे तटबंदी न बांधता तो कडा तसाच ठेवला जाईल. याला कडा कापणी असे म्हणतात, ज्यामुळे शत्रूला त्या बाजूने चढणे अशक्य होईल. शिवाजी महाराजांनी किल्ल्याच्या माध्यमातून न्यूनतम साधन सामग्री कमाल संरक्षण हे सूत्र जगाला दिले. त्यांच्या या स्थापत्यशास्त्राचा अभ्यास आजही अनेक इंजिनियर्स आणि लष्करी तज्ञ करतात. मित्रांनो, स्वराज्यासाठी प्राणपणाला लावलेल्या मावळ्यांकडून आपण काय शिकावं, हा भगवा पाहिल्यानंतर लक्षात येतं. त्यांनी कधीही पदाची किंवा पैशाची हाव धरली नाही. त्यांच्यासाठी स्वराज्य आणि भगवा हेच सर्वस्व होते. मंदिराच्या पुढे तोफ आहे काय? मित्रांनो, वसंतगडावरून दिसणारा हा विलोभनीय नजारा, समोरचं ते सुंदर मंदिर आणि त्याच्या पाहाऱ्याला असलेली ही ऐतिहासिक तोफ, इतिहासाची साक्ष देणारं हे दृश्य काळजात घर करून जातं. मित्रांनो, 1659 ला अफजल खानाचा कोतळा काढल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी विजयाचा आनंदोत्सव साजरा करत बसले नाहीत, तर त्यांनी झपाट्याने मोहीम हाती घेतली आणि आदिलशाहीतलं जवळजवळ 18 ते 20 गड काबीज केले. त्यापैकीच त्याच वेळेस हा वसंतगड किल्ला स्वराज्यात सामील केला. परंतु मित्रांनो, मसूरचे महादजी जगदाळे यांचा हा बालेकिल्ला होता. महादजी जगदाळे हे आदिलशाहीचे इमानी चाकर होते, त्यांना इथली जहागिरी होती आणि ते या किल्ल्यावरती आश्रयाला आले. त्याच वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना ते जिवंत सापडले. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचे हात पाय तोडले, आणि का तर ते स्वराज्याच्या विरोधात होते म्हणून तोडले, ते फितूर झाले होते. आणि दुसरी पुढची गोष्ट अशी की त्यांच्या मुलाला जिजाऊ मासाहेबांनी स्वतःच्या नातवासारखं सांभाळलं होतं आणि पुढे त्यांनी स्वराज्याची सेवा केली होती. ज्यांनी चूक केली त्यांना शिवाजी महाराजांनी सजा दिली होती. परंतु महाराष्ट्रात त्यानंतर अशा काही गोष्टी घडल्या ज्या घरातल्या लोकांनी फितुरी केली, त्या पूर्ण आडनावांना बदनाम करण्यात आलं. परंतु असं नाही, ज्या लोकांनी फितुरी केली त्यांना शिक्षा महाराजांनी दिलेली आहे, परंतु त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी स्वराज्य सेवा केलेली आहे. आता तुम्ही म्हणताल की मग अनाजी पंतांच्या बाबतीत कसं झालं? जर अनाजी पंतांच्या पुढच्या पिढीने स्वराज्याची सेवा केली असेल तर त्यांना बदनाम करण्यात काही अर्थ नाही. परंतु केवळ
विशिष्ट जातीचे होते म्हणून ते चांगले होते असं म्हणणं मोठा स्वराज्यद्रोह आहे. महाजी जगदाळे हे वसंतगडाच्या आश्रयाला आले आणि वसंतगड महाराजांना मिळाला. तसंच जावळीचे चंद्रराव मोरे रायगडाच्या आश्रयाला गेले आणि रायगड मिळाला. कधी कधी काय गोष्टी ज्यावेळेस वाईट घडत असतात त्याच्या मागे काय गोष्टी चांगल्याही घडत असतात. हे लोक या ठिकाणी आश्रयाला आले. छत्रपती शिवाजी महाराजांना हे गड घेता आले. आज स्वराज्याची राजधानी असणारा रायगड हा किल्ला चंद्रराव मोरे तो आश्रयाला गेले, लपण्यासाठी गेले म्हणून रायगड महाराजांच्या नजरेस आला आणि तो राजधानीचा गड म्हणून पुढे त्यानं स्वराज्याची सेवा केली. पहिला भाग कसा वाटला तो सुद्धा नक्की सांगा. तुम्ही पाहिला नसेल तर खाली लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन पहा. या ठिकाणी कसं यायचं, वसंतगड कसा पाहायचा, कुठल्या बाजूने यायचं, कुठल्या बाजूला जायचं, कशा पद्धतीने आल्यानंतर तुम्हाला सोयीस्कर पडेल. मी एसटी न आलो या ठिकाणी. तर चला मित्रांनो, राहिलेला गड पूर्ण आपण पाहून घेऊया. तुम्हाला दाखवतो कसा आहे तो गड. चला माझ्यासोबत कंटिन्यू करा. दुपारची वेळ आहे, गडावर कोणी नाही आणि मी गडावरती आल्यामुळे या गायी अशा आश्चर्यचकितून माझ्याकडे बघतायत, काही चरतायत. जो जो या या तुम्ही विचार करू शकता, हा तिकडला बुरुज बघा आणि हा इकडला बुरुज आहे. किती अंतर आहे बघा. त्या बुरुजाकडे जाऊन बघू आपण, कारण इथं मध्येच असा आतमध्ये गेलाय किल्ला. अशी तटबंदी आहे इथनं जवळ अशी इकडल्या साईडला आणि मग परत तिकडं जायचे असं. मित्रांनो, औरंग्यानं हा गड जिंकला होता आणि या गडाचं नामकरण केलं होतं किल्ली फतेह, म्हणजे यशाची किल्ली असं या गडाचं नाव दिलं होतं. कारण हा गड बरोबर सेंटरला येते. इथून सातारा तेवढाच आहे, इथून कराड आपलं कोल्हापूर पण तेवढंच आहे. त्यातून खाली उतरायला चोरवाट पण आहे, पण आता नेमकं कुठं आहे ते माहिती नाही आपल्याला. त्याच्यात तटबंदीवरनं चालतोय मी. अजून बऱ्यापैकी तटबंदी भक्कम आहे, पडलेली नाही, पण वरच पडले फक्त, म्हणजे ह्याच्या वरच जोत्या लेवलला शिल्लक आहे एकदम. म्हणजे आतल्या किल्ल्याच्या सरफेस लेवलला तटबंदी पडली, परंतु इकडली जी साईडची आहे बांधलेली तशीच आहे अजून. हा समोर दिसतोय तो उत्तर बुरुज आहे. आपण आता पश्चिम बुरुज पाहिला, याच्या समोरच दक्षिण बुरुज आहे आणि त्या दक्षिण बुरुजाच्या जवळच चोर गुहा आहे. जर आपल्याला समजली पाहता आली तर पाहू. तोपर्यंत हा साईडचा नजारा पाहून घ्या. मित्रांनो बघा, हे बांधकाम तटबंदीतून पाणी जाण्याची व्यवस्था अशी केलेली आहे अंडरग्राउंड. एवढ्या मोठ्या दगडाच्या खालून ही पाणी इकडे या बाजूला असं बाहेर निघतंय. या झाडाच्या खाली कशी आहे व्यवस्था बघा. इथं पण आहे पुढं अशी अंडरग्राउंड पाणी जाण्याची व्यवस्था. इथं आहे आणि इकडं पाणी निघतंय, पाण्याचं वन आहे. आणि आता महाग नळ्या टाकल्या की 2 डॅम्पर टिपर गेले की फुटलेल्या, परत पाणी रस्त्यावर असतं. 350-400 वर्ष होत आली किल्ल्यानं, काय नाही अजून. इमानदारी, निष्ठा, प्रामाणिकपणा. आजच्या भाषेत सांगायचे तर छत्रपती शिवाजी महाराज हे त्या काळातील सर्वोत्कृष्ट सिव्हिल इंजिनियर, डिझास्टर मॅनेजमेंट तज्ज्ञ होते. त्यांनी बांधलेले किल्ले आजही वाऱ्या पावसात दिमाखात उभे आहेत. ते केवळ त्यांच्या मजबूत बांधकामामुळे नाही, तर त्यामागे असलेल्या पवित्र स्वराज्य रक्षणाच्या दूरदृष्टीमुळे. अशा या महान युगपुरुषाला आणि त्यांच्या पराक्रमी दुर्ग बांधणीला माझा मानाचा मुजरा. हे जे आलंय ना केकतड, हे सगळं दगडात आलंय, किल्ल्याच्या तटबंदीत आलेलं आहे. सरळ आहे एकदम. इथनं तटबंदीत उगवलंय सगळं, पाहू शकता तुम्ही. आणि हे उगवलंय त्या आरतीच्या आतमध्ये जागा करते आणि तटबंदी पडण्याच्या मार्गावरती आहे, ढासळणारी. बघा इथं ढासळलंय. हळूहळू बुरुज हा ती तटबंदी पडत जाणार अशी. इथं पुनर्वसन करणं गरजेचं आहे. आणि हा उत्तर बुरुज आहे. हा हे बघा, इथं सापाची कात आहे दिसली. हे बघा सापाची कात. ते काय एका जागेवर नसेल थांबलेला. वरती जाण्याचा प्रयत्न करू, पण आधी तुम्हाला खालून दाखवतो नजारा. इकडून खाली उतरायला जागा आहे. एवढा आहे बुरुज बघा. आणि हे पुन्हा एकदा तळबीड. खालून जे दिसतंय ना आपण तिथून बघितलेला आपण जो बुरुज दिसतो हा उत्तर बुरुज आहे, खालून दिसणारा. इथं आल्यानंतर इथून जो दिसतो ना तो हा उत्तर बुरुज. वर गवत भरपूर आहे, तरी पण बघूया जाऊन वर. पायऱ्या खूप मोठ्या मोठ्या दमछाक होती वर. चला, केवढं गवत आहे बघा. आणि बुरुज पडलेला आहे, हे पहा. गवत केवढा आहे, मस्त एरिया दिसते. जास्त वेळ न घेता आपण लगेच हलूया इथून. चला. अरे चम्मा, हे काय होतं याला.
काय करू मित्रांनो, सरळ मंदिराकडे जाऊ. मंदिरातून आपलं साहित्य घेऊ, बॅग घेऊ, थोडं थांबू आणि मग निघू परतीच्या प्रवासाला. समोरच तरी मंदिर आहे. या गवतातून चालायचं म्हणजे लय अवघड गोष्ट आहे, खतरनाक काटायचं. हे पहा, दिसलं का? लय काटा आहे त्याला. थोडं जर चिटकलं पाहिलं तर आग पडते. सगळं तेच गवतच आहे बघा, चालणंच मुश्किल होतं ह्यातनं. इथं मध्ये एक जोत आहे, हाच बाले किल्ला असणार आहे. यो काहीतरी गेलं रे इथं, फुसफुस आवाज आला एकदम. हे बघा इकडे गेलं काहीतरी. यो पायच पडला असता माझा आता. बाबा बाबा बाबा, काहीच कळत नाही. ते गवताला इतकं काटा आहेत की गवत का गवत आहे काय लक्षात येत नाही. पायाजवळ गेलं फिरणं एकदम. अशा गवतातून चलत असताना हेराफेरीमध्ये बघितलं ना की बाथरूमला कोंडी नसल्यावर गाणं म्हणावं लागतंय, तसं काम आहे. ह्या गवतातून चालत असताना समोरच्या प्राण्याला तुमचा अंदाज यावा, तुमची चाहूल लागावी, किंवा तुमची कंपनं त्यांना अगोदर जाणवत असतात, तरी पण समजावी म्हणून मोठ्यानं बोलत किंवा गाणे म्हणत चला, किंवा हातात एखादी काठी ठेवून ते आदळत आदळत चला. हसायला येईल पण हाच एक पर्याय आहे त्यावरती. इकडे चिंचेचं झाड आहे, पण चिंचेच्या झाडाच्या शेजारी हे एक झाड आहे. हे कसलं आहे काय माहिती नाही नेमकं. ह्याची फळं बघा असली आहे ती. उंबर तर 100% नाही. हे पहा, पळस पण म्हणता येत नाही. आणि इतकी लागलेत ना फळं. हे बघा फुल लकडून गेले. काय आहे ते पुजाऱ्यांना विचारतो. हे बघा असले आहेत फळं. बघू 2-3 घेतो, पुजाऱ्यांना विचारतो. आणि परत जिथनं गेला होता तिथं चालू आहे आपण. ही वसंतगडवरती आल्यानंतर हे दुर्गप्रेमी आपल्याला इथं भेटलेत. हे दोघं आहेत. ह्यांचे जवळजवळ 100-150 गड झाले असतील फिरून. आता हे यानंतर दातेगड, जंगली जयगड करणार आहेत. आपल्याला पण जंगली जयगड करायचं, दातेगड झालेला आहे, परंतु आता वेळेअभावी आपण नंतर करूया. कारण जंगली जयगडला जायला आपल्याला एक माणूस आहे. जाऊया परत. तुमचं नाव सांगा मला. माझं नाव विनोद सरनाईक. तुमचं? किरण पवार, कोल्हापूर. किरण पवार. ब्लॉग काय नाही, असंच फिरताय तुम्ही? ब्लॉगर वगैरे नाही, असंच आवड आहे म्हणून आवड. किल्ल्यांची फिरतो. हां हां हां, वा. असे पण आहेत बरं का आपले सहकारी. वा वा वा. तर मित्रांनो, या किल्ल्यावरती आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी मुक्काम सुद्धा करू शकता. कारण पाणी वगैरे सर्व सोय आहे. तर लाईटिंग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चार्जिंगची सोय आहे. तुम्ही या ठिकाणी आला तर टेंट वगैरे टाकून, किंवा जसं आहे असं आला तर तुम्हाला मंदिरात झोपण्याची वगैरे सोय आहे. इथं एकजण काय मुक्कामी असतो, पुजारी असतात तिथले मुक्कामी. तर इथं आल्यानंतर मुक्काम करू शकता तुम्ही. किल्ल्यावर पाणी मुबलक आहे पण. हा, दक्षिण बुरुज इथंच कुठं तर आहे. आपण स्विचकोप पण बघितलं, पण ही इकडून आपण आता खाली उतरणार आहोत. आणि ह्या नाळीतनं इथनं आपण रिटर्न माघारी जाणार आहोत आपण तिकडल्या साईडला. इथं दुसरं स्विचकोप आहे, पण ही पडलंय. ही तटबंदी पडलेलीच आहे, पूर्ण पडायला झाली सगळी. तर मित्रांनो, आपला गड पूर्ण पाहून झालेला आहे. गडाला पूर्ण एक वेढा मारलेला आहे आपण. आणि आता आपण ज्या दरवाज्यातून गड चढलो त्या दरवाज्यातून उतरून फक्त थोडंसं पुढे गेल्यानंतर राईट मारणार आहोत. कारण आपण आलतो तळबीड मधून आणि आपण जाणार आहोत आता चिपळूणला. तर इकडं वसंतगड गावात उतरून आपण कराड चिपळूण रोडनी चिपळूणला जाणार आहोत. तर इथंच थांबूया. टाटा, बाय बाय, धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.